अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, रंग रंग अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या सिद्धूसाठी. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? सगळ्यांना कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देत सुरू करतोय कॉमेडीची आतिषबाजी, जिचं नाव आहे सेंटर फ्रूट फुबाई फूड टोल फ्री कॉमेडी, पॉवर्ड बाय फेम टर्मरिक हर्बल. फुबाई पूची टोल फ्री कॉमेडी, 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 फुबाई पूची टोल फ्री कॉमेडी. हो बोला गोलमाल फेम अश्विनी जी, दुनियादारी फेम स्वप्नील, बोला डॉक्टर निलेश साबळे की. जोरदार टाळ्या सिद्धूसाठी झाल्या पाहिजेत. सगळ्यांना कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आजच्या पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि सुरुवात करतो आजच्या कॉमेडीच्या आतिषबाजीला. तर मंडळी, आज आहे पाडवा, उद्या असणार आहे भाऊबीज. पण त्याआधीच आज आम्ही एक वेगळीच जाऊबीज साजरी करणार आहे. वाह. तर 2 जावा इथे येणार आहेत. बघूयात मग त्यांची दिवाळी त्या कशा पद्धतीने साजरी करतायत. कॉमेडीच्या यादारी, कॉमेडीच्या यादारी, जावांची दिवाळी, वाद हा ओट्यावरी, कथा ही दिसते घरोघरी, कथा ही दिसते घरोघरी, कथा ही दिसते घरोघरी, कथा ही दिसते घरोघरी. दीपावली दीपावली मनाई सुहानी, दीपातेली दीपावली मनाई सुहानी, मेरे साई के हाथों में जादू का पाणी. पाण्यावरची रांगोळी मस्त जमलेली आहे. वा, छान, उत्तम. अय्या, तुम्ही कधी आलात? नमस्कार. नमस्कार. तुम्ही सुद्धा आलात? अय्या, हे काय सगळेच आलात तुम्ही? वा वा वा. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी या घरातली मोठी जाऊ, काही फायदा नाही. घरातली सगळी कामं मलाच करावी लागतात. नाही, तशी म्हणायला धाकटी आहे, पण काय उपयोग? सण कळत नाही, वार कळत नाही, घरातल्या कुठल्याही कामाला हात सुद्धा लावत नाही, सगळं मला करायला लागतं. स्वप्नील भाऊजी, तुम्हाला मी सांगते किती त्रास होतो मला. आता हेच बघा ना, मी इथे रांगोळी काढते आणि ही आत पडली असेल घोरत. हातावरती वाती वळून, पंक्तीमध्ये तेल टाकून, उपडी केला कॅन तेलाचा, उपडी केला कॅन तेलाचा. दिवाळी पार, 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 दिवाळी पार. केवढं मोठं आश्चर्य. आज सकाळी लवकर उठलाच वाटतं. छे, आत्ताच इथे पब मधून. अच्छा. पब मधून? हो. अगं, आज दिवाळी पहाट आहे, पब मध्ये काय करत होतीस तू? तिकडे पण दिवाळी पहाटच होती. अच्छा. यो यो हनी सिंगची दिवाळी नाईट. दिवाळी नाईट की दिवाळी पहाट? अरे दिवाळी पहाटच, पण नाईटला सुरू होते, संपते पहाटेला. अच्छा अच्छा. तुम्हाला सांगते जाऊ बाई, काय? हनी सिंगने शेवट सुद्धा भैरवी नाही केला. हो, कसा? उपडा केला कॅन तेलाचा, उपडा केला कॅन तेलाचा. दिवाळी पार, 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 दिवाळी पार. काय काय बरडतेस? घेतली बितलीस की काय? वाटलं तिकडे ओढताय? घेतली काय घेतली? दारू पिते मी. असू दे. दारू पिते मी. दारू पिते मी. दारू पिते. नाही, असू दे. नाही, काही नाही. फक्त 2च टक्केला शॉट लावले. अगं, म्हणजे दारू प्यालीस? असं काय करताय? टक्केला म्हणजे दारू नाही काही. आणि कुठे प्यायची कुठे नाही प्यायची मला बरोबर कळतं. अच्छा. काय? कधीच प्यायची नसते, एवढं बरोबर कळतं. कळलं ना? हो, बरं झालं तुझं कळलं. जा, आंघोळ करून घे पटकन. जा. शी, अजून माझं हँगआउट सुद्धा उतरलेलं नाहीये. आता झोपेन, दुपारी 2 वाजता मस्त आंघोळ करेन. अगं, दुपारी 2 वाजता कुठे? आज लवकर करायची आंघोळ. का? आज पण दुपारी पाणी जाणार आहे का?
या बीएमसी वाल्यांचा नेहमीचा घोळच आहे नुसता. अगं बीएमसी वाल्यांचा नाही, तुझा गोळ झालाय. काय झालं? अगं, असं काय करतेस? आज दिवाळी पहाटे ना, हो. आज अभ्यंग स्नान करायचं. असं छान तेल उठणं लावून अभ्यंग स्नान करायचं स्वच्छ. शी, काय? कसला अभ्यंग स्नान? भयंकर स्नान आहे ते. हा? आणि मी उठणं बिटणं काही लावणार नाही. का? माझी स्किन फार सेन्सिटिव्ह आहे. माहितीये तुझी स्किन सेन्सिटिव्ह स्किन. हो. आता छान वॅक्सिंग केलंस ना, म्हणून जरा बरी तरी दिसतेस. हो ना. नाही तर बिल्डिंग मधली सगळी मुलं ना लेडी असो म्हणून चिडवतात तिला. झाला विनोद झाला. जाते मी झोपायला आता. जाते कुठे आता? केर काढून घे चल. मोठेपणाचा आवंट आहे ना. हं. शी, कसला कचरा आहे सगळा. शी. काय झालं? अगं हे काय केलंस तू? तुम्हीच म्हणाल केर काढ म्हणून काढला केर. अगं रांगोळी होती ती. कोणी ते सांडली? अगं सांडली नव्हती, मी काढली होती. काय काढलं होतं? पाण्यावर स्वच्छंदीपणे विहार करणारं बदक. स्वतःचं चित्र काढलं. असू दे, कळलं ना. चल फराळ करायचंय. मग बनवा, वाट कोणाची बघताय? मीच बनवायचा. तू काय करणार मग? माहेरच्यानी काय शिकवलं नाही वाटतं तुला? सारखं सारखं माहेरच्याबद्दल बोलू का? कळलं हो, हो, ना. हो. माहेरच्याबद्दल माहेरची खूप शिकले मी. हो ना. चकली शिकली मी माहेरी. फराळाला नाही चकण्याला. तुम्हाला सांगते जाऊ बाई, आई बाबा मामा मामी आणि आम्ही. माझी चकली मामीला खूप आवडायची. हो का? पण इथं काय झालं, काय? चकली बनवताना नेमकी ती चकली आणि त्यात मामी आली हा? आणि तिने ती चकली. हो मग काय मामी का चकली. जाते मी झोपायला. अगं जातेस कुठे? ओवाळ्याचा दिवा पेटव चल. अहो घरात लाईट आहेत ना, कशाला दिवा पेटवला पाहिजे? हिची ट्यूबलाईटच कमी आहे. अगं हा ओवाळ्याचा दिवा पेटव. बर. अगं हे काय? अहो दिवा पेटवते, तुम्हाला पेटवल्यासारखं काय ओरडताय? अगं लायटर कसं काय तुझ्याकडे? हा ते काय होतं, ऑफिसात खूप काम असतं ना, मग कधी कधी काळेपरी कुठे ठेवले आठवतच नाही. मग त्यावेळी लायटर नशीब काडेपेटी कुठे ठेवली हे आठवत नाहीये. नवरा कुठे ते तरी आठवतंय का? माहितीये, कुठे पार्क करतोय गाडी तो. अय्या तुम्ही एकत्र गेला होतात पब मध्ये? मग प्रत्येक दिवाळी सणाला मी एकत्र जातो जोडीने. वा वा छान छान. आता आला ना की ओवाळून घे. हा कशाला? त्याला आधीच ओळून टाकलंय मी. अगं तू आला तू हे ताडगे इकडचं ताडगे हे पकडा ना. एक मिनिट. जरा शूटिंग करा. हो उद्या ऑफिस मध्ये दाखवायला बरं. हो. काय झालं? दिव्याखाली अंधार. अगं भाऊजी आहेत ते. अगं दिव्याखाली अंधार होताना दिसत नाही तुम्ही. ऐका हा, लग्न करून जुळतात मनाचे धागे. सागररावांचं नाव घेते समीरच्या मागे. समीर कोण? समीर कोण समीर? कोण समीर विचारतोय कोण? मी समई म्हटलं, पण त्या समीरच्या जागी चुकून समीर आलं. कोण समीर? पट्टे चालू करून का पटा खाली. असं काय करता? रागवताय का तुम्ही? नाही तुमचं झालं की बोलवा मला. ऐका. अजून एक सरप्राईज देऊ? अजून एक आहे दे. मी गाणं म्हणणार आहे. अय्या गाणं का? छान म्हण. बर ऐका हा. हरकत कशाला घेते? आधी गाणं म्हण. वा वा. ऐका हा. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊ राया रे. वेड्या बहिणीची ही वेडी माया, वेड्या बहिणीची ही वेडी माया, वेड्या बहिणीची ही वेडी माया. तुझ्या आईचा खो तुझ्या. हे चिडले का? चिडले का? तरी मी सांगत होते, मी त्यांना ओळख नाही म्हणून त्यांना आवडत नाही ओवाळलेलं. अगं ओवाळलंच म्हणून चिडले नाही ते. मग? नवऱ्याची ओवाळणी करताना भाऊबीजेचं गाणं म्हटलंस ना म्हणून चिडले ते. कळलं ना? Oh shit. अजून हँगवर उतरला ना, कळत नाही काय बोलते ते मी. हा तुमच्या हँगओव्हरचाच प्रॉब्लेम आहे. हे पकड. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची ना याची संकल्पनाच बदलून गेली आहे तुमची. काय झालं आता? नाही, पण यात तुमचा दोष नाहीये, काळाचा दोष आहे. काय करणार? आता या स्क्वेअर फीटच्या जमान्यामध्ये तुमच्या घरासमोरचं अंगणच हरवलंय, तर त्या अंगणात काढली जालेली रांगोळी जी आहे त्याचं महत्व तुम्हाला कसं कळणार? है ना? या मॉलमध्ये दिव्यांच्या झगमगाटामध्ये आमच्या छोट्याशा पणतीचं महात्म्य तुम्हाला कसं कळणार? विभक्त कुटुंब पद्धतीतले पुरस्कर्ते तुम्ही, नातेवाईकांबरोबर एकत्र बसून फराळ खायचा वाटून याचं महत्व कसं कळणार?
नाही नो प्रॉब्लेम, जाऊ दे. तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमची दिवाळी आहे ना एक वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करा. आम्ही मात्र आमची दिवाळी त्याच पद्धतीने साजरी करणार, पारंपरिक पद्धतीने. जाऊ बाई. हं? नका ना बाई जाऊ. नाही माझं चुकलंच. नाही काही काळा चौगात आणि करिअरच्या मागे धावता धावता आमचं सेलिब्रेशन कधी बद्दल आम्हाला कळलंच नाही. पण आता तुम्ही सावरलं ते बरं झालं. हा. आता दिवाळी मी आपल्या पद्धतीने साजरी करणार. तशी दिवाळी पहाट, दिवाळी पहाट, दिवाळी पहाट. किती घाण दिसतंय असं सेलिब्रेशन करणं, किती घाण दिसतंय. हा, हा, हा. आपली परंपरा तीच चांगली आहे. कशी? लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया जळाळती कोटी ज्योती या या या. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया. वा जाऊबाई, बघा तुमची ही जाऊबीज कशी वाटली आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर. मला हा ऍक्ट त्या क्षणी आवडला ज्या क्षणी अतुलनी टाळीची जागा घेतली. तिथेच मी या ऍक्टच्या प्रेमात पडलो. आणि त्याच्यानंतर जो काही उरला सुरला माझा संभ्रम होता तो अंशूच्या एंट्रीने दूर केला. मला असं वाटतं की मी अनेक हिरोईन्स बरोबर काम केलंय, पण मराठीत ह्याच्यापेक्षा जास्त ग्लॅमरस हिरोईन आता नाही. बिझार परफॉर्मन्स, ऍब्सोल्युटली बिझार. म्हणजे ही जर आपल्या फुबाई फूच्या परिवाराची दिवाळी असेल तर तुम्ही पहिल्या परफॉर्मन्सचा ॲटम बॉम्ब फोडलेला आहे. तुम्ही किती दोघे जण सुंदर दिसताय, खूप छान. आणि माझ्या मते तुम्ही आता एवढ्या दोघे जणींनी गप्पा मारण्यामध्ये एवढा टाइमपास केला आणि फराळ बनवला नाहीये, त्यामुळे मी आणलाय तो फराळ आपण खाऊया का? मी घेऊन येते फराळ. आणि त्याआधी एक बॉम्ब फोडूया. Let's have a blast. बघूयात मग आता इकडून किती फटाके फुटतात, किती टोल मिळतात. स्वप्नील सर. पैकीच्या पैकी. आणि अश्विनी मॅम पैकीच्या पैकी. विठू विठू विठूला पेरू द्या विठूला, विठू विठू विठूला पेरू द्या विठूला, पेरू द्या विठूला, पेरू द्या विठूला. बरं का काय म्हटलं मी आता? विठू विठू विठूला. बरं का काय द्या, काय द्या काका, नुसती मान नका हलवू, लक्ष द्या. काय म्हटलं मी आता? पेरू द्या. पेरू हिरवं फळ, पोपट हिरवा, म्हणून पेरू द्या विठ्ठूला. आता तुम्ही म्हणाल विठ्ठल विठ्ठल म्हणायचं सोडून विठू विठू काय म्हणतो? अहो मी पोपट विठू विठूच करणार ना, म्हणूनच म्हणतो बोला पुंडलिक वरदेव हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. कोण बोलवत आहे? पांडुरंग. पांडुरंग. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे बापरे, मी फक्त तुकाराम म्हटलं आणि साक्षात संत तुकाराम महाराज. अजिबात संत तुकाराम म्हणू नकोस, संत म्हणू नकोस. नुसतं तुकाराम म्हटलंस तरी चालेल. संत या शब्दाला फार गजाआड करून टाकलाय आजकालच्या संतांनी. नाही नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण बरं का महाराज, तुम्ही आज आलेलाच आहात तर एक मनातला प्रश्न विचारून घेतो. विचारा. हल्लीच एक सिनेमा रिलीज झाला होता, तो तुम्ही पाहिला का? तुकाराम. नवा पाहून जुनाच आठवत राहतो. हा म्हणजे पाहिला की नाही? पाहिला तर, न पाहिला असता तर बरं झालं असतं असंच वाटायला लागलं. हो असं काय म्हणताय? सिनेमा किती सुंदर आहे. अहो सिनेमाबद्दल हल्ली चर्चा करतो कोण? चर्चा करतात फक्त धंद्याबद्दल. तुला सांगतो, माझ्या सिनेमाला रिस्पॉन्स कसा आहे हे पाहण्यासाठी मी तिकीट घेऊन सिनेमा हॉलमध्ये गेलो तर इंटरव्हल मध्ये लोक मलाच विचारतात, तुकोबा धंदा किती झाला? तुला सांगतो, मी तुकाराम चांगला व्यापारी होतो, पण मी त्यातच अडकून राहिलो असतो तर चांगला संत होऊ शकलो असतो. नाही नाही नाही, फार धंद्याला लावून टाकला रे डिस्ट्रीब्युटरांनी तुकारामाला. बरं ते जाऊ द्या. मग नवीन काही लिखाण वगैरे असेल तर ऐकवा. ऐकवा. दुसरा काही धंदा नसतो का आम्हाला? सुचला विषय पाडली कविता, सुचला विषय पाडली कविता. रतीब घालणारे गवळी आहोत का आम्ही? कवी आहोत, कवी. नाही मग नवीन कवींच्या काही कविता वगैरे ऐकल्या की नवीन नाही? कवितांबद्दल मला काही विचारू नका. त्या कविता असतात की किराणा मालाच्या याद्या, तेच कळत नाही. नाही नाही, ते सगळं बरोबर आहे. पण आमच्याकडे सुद्धा एक कवी आहेत बरं का, सौमित्र नावाचे. कोण? सौमित्र.
बंगाली आहेत का? तिथले बंगाली वगैरे, इथे राहतो तो मुंबईला कुठे चक्काल्यामध्ये, आणि नाव तेवढं ठेवलंय सौमित्र, बंगाली वाटावं म्हणून. थेट रवींद्रनाथांची स्पर्धा, बाकी काय. बर बर, त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांनी ना हल्ली अशा गमतीदार कविता लिहिल्यात. आता मला सांगा, आजच्या जगामध्ये कुठल्या बायकोला आपल्या नवऱ्याची आठवण येते का? बर, त्यांनी कविता काय लिहिली आहे? बघ माझी आठवण येते का. आणि कसली कविता, वर्णनच सगळं त्याच्यामध्ये. बूट काढून ठेवलाय, बघ माझी आठवण येते का. कोट काढून ठेवलाय, बघ माझी आठवण येते का. असल्या वस्तूंनी कशी आठवण येईल बायकोला? जाऊ द्या, त्या सौमित्रचा बिचाराचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. तुमचं लग्न झालंय? हा. तुमची बायको तुमची आठवण काढते? नाही, सध्या तीच मला म्हणते बघ माझी आठवण येते का. मग लवकर घरी जा. हा, नाहीतर दुसऱ्याची आठवण काढत राहायची. तुम्ही फार विनोदी बोलता. मला एक सांग, हा सौमित्र पोटा पाण्यासाठी काय करतो? नाव बदलून ऍक्टिंग करतात ते. तुम्हाला म्हणून सांगतो, पाळण्यातलं खरं नाव सौमित्र हे आहे. बरं. ऍक्टिंग साठी त्यांनी किशोर कदम हे ठेवलंय. बरं. फार उत्तम अभिनेते आहेत बरं का. हो का? हल्लीच त्यांचा फॅन्ड्री सिनेमा म्हणे आंतरराष्ट्रीय पातळीवरती धूम वाजवतोय. फॅन्ड्री हा. मराठी हॉलिवूडचा सिनेमा आहे का? बरं, त्यांना एक निरोप द्या. हा. ज्याच्यामध्ये गती आहे तेच करावं, जे जमत नाही ते करू नाही. अभिनयाकडे लक्ष दे, कवितेत पडू नकोस म्हणावं. नाही, मी त्यांना सांगेन भेटले तर. पण भेटण्यावरून आठवलं, विठ्ठलाची हल्ली भेट झाली की नाही? अरे, लपून बसायची पाळी आली रे त्याच्यावर. का? अरे, पोलीस संरक्षण मिळतंय का त्याला हे पाहण्यासाठी मी इथे आलोय. अंधश्रद्धा निर्मूलन, त्याचे विरोधक जे आहेत त्याची सारखी धमकी यायला लागली त्यांना. पण त्याचा आणि विठ्ठलाचा काय संबंध? अहो, विठ्ठलाचा काय संबंध म्हणजे त्याचे भक्त जे कर्मवादावर विश्वास ठेवून अभंग लिहितात, त्यांचा कर्मकांडाचा विश्वास असलेला देव कसा असेल? ज्या देशातले लोक मांजर आडवं गेलं म्हणून 4 पावलं मागे जातात, तो देश पुढे कसा जाईल? तूच मला सांग. वा. तुम्ही फार स्पष्ट बोलता बुवा. स्पष्ट? मी फार आधीपासून स्पष्ट वक्ताच आहे. भले तू देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी. वा. सांग बरं, कोणी म्हटलंय असं? जितेंद्र जोशीनं तुकाराम पिक्चर मध्ये. हे तुमचं ज्ञान आणि वर मलाच विचारताय काय नवीन लिखाण? मी प्रोमोत बघितलं हे. प्रोमो गेला खड्ड्यात. मीच लिहून ठेवलंय माझ्या अभंगामध्ये शतकानुशतकापूर्वी. हो. नाही, पण ते सगळं सोडा. आणखीन एक मनातला प्रश्न मी तुम्हाला विचारतो की हल्लीचे लेखक, कवी, दिग्दर्शक राज्यकर्त्यांच्या फार जवळ असतात. बर. त्याच्यावरती टीका पण होते बाहेरून. हा. पण तुमच्याही काळामध्ये शिवाजी महाराज तुम्हाला भेटायचे, तुम्ही त्यांना आशीर्वाद दिला होता. त्याविषयी काही सांगा ना. नाही, काय आहे की चांगल्या राज्यकर्त्यांना चांगल्या लोकांचा नेहमीच आशीर्वाद असतो. वा. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसाठी ते इन्स्पायर व्हावे म्हणून मी कित्येक अभंग रचले. जे जमतं तेच कवीने करत राहावं. बरोबर आहे, हल्लीचे लेखक सुद्धा तेच करतायत. पण त्यांना काय जमतंय हेच मला कळत नाही. म्हणजे वेगळंच साहित्य निर्माण करतायत हो. म्हणजे लालू चालिसा, मुख्यमंत्र्यांची आरती, झालं तर कृषी मंत्र्यांचे अभंग, बर, सगळं वेगळंच चाललंय. पण तुमच्या काळात कसं शिवाजी महाराजांनी दिलेली भेट तुम्ही परत केली होती, तसं काही होताना इथं दिसत नाहीये. याच्यावरती मी एका कवीला विचारलं, भ्रष्ट नेते म्हणून तुम्ही सगळे ओरडता, मग त्यांनीच निर्माण केलेल्या समित्यांवर कामं कशी करता? बरोबर. ते म्हणाले तुकाराम महाराजांचं वेगळं होतं बुवा. त्यांच्या काळामध्ये त्यांची बायको बडबड करायची आणि शेवटी गप्प तरी बसायची. मी जर हे करू लागलो तर ती मला घरातून बाहेर नाही का काढणार? बरं, असू द्या. त्या निमित्ताने तरी आठवण काढतात बायकांची. हो, स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या सुद्धा. तुला सांगतो, आमचे दुसरे एक लेखक आहेत, पुन्हा तो सौमित्र. ते तसे नाहीयेत, फक्त त्यांची ती एक कविता तशी आहे. एक नाही, त्याच्या अनेक कविता तशा आहेत. हिच्यामध्ये तुझी ऊब शोधणं नाही. बरं, मी तुला विसरत चाललो एवढं मात्र कर. अरे हे काय काव्य आहे का? स्वतःचा प्रॉब्लेम कवितेमध्ये नेऊन लोकांना त्रास का द्यायचा? नाही, ते सगळं बरोबर आहे, पण महाराज काय हो, मी बाहेर सुद्धा ऐकत असतो, प्रत्येक जण भाषणामध्ये तुमच्या अभंगांचे रेफरन्स देतो. कुणीतरी म्हणतो जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, कुणी म्हणतो नाही निर्मळ मन काय करील साबण. हेच अभंग लोकांच्या इतके लक्षात का राहिलेत बरं? लोकांनाच विचारा. हो, ते त्यांनाच विचारायला पाहिजे. बरं, दिवाळी आहे आपल्याकडे, दिवाळीच्या निमित्तानं नवकवींसाठी काही शुभेच्छा? नवकवी? अरे कांदा महागला म्हणून कांद्यावर कविता लिहिणारा कवितेबद्दल काय बोलायचं? सरकारच्या डोळ्यात पाणी आणेल अशी ताकद असते कवितेमध्ये. फार दुःख होतं रे. परवा तो नरेंद्र दाभोळकर भेटला स्वर्गामध्ये. म्हणाला, तुकोबा तुमचे अभंग गात गात बुवाबाजी चालू असते खाली. श्रद्धा म्हणजे काय जर हे पाहायचं असेल तर दिवाळीच्या दिवशी खाली या. लक्ष्मीचा फोटो असलेले फटाके सरळ उडवतात लक्ष्मीपूजनाला.
सगळे देव जीव मुठीत घेऊन जगतायत रे. एक सांगतो, पाकिस्तान तिकडे सीमेवर गोळाबारी करताय आणि आपले लोक लवंगी फटाके फोडतायत रे. एक खरं आहे, शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येणं शक्य नाही, पण नरेंद्र दाभोळकर तर जन्माला येऊ शकतात. अहो पण अजून खुनी मोकाट आहेत त्यांचे. सरकार निष्क्रिय झाले सगळं. काय करायचं? हेच चुकतं तुमचं. खुने सापडले पाहिजेत, खुनी शोधले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं. मग स्वतःतला नरेंद्र दाभोळकर शोधायला पाहिजे असं का नाही वाटत तुम्हाला? आज शिवाजी महाराज जन्माला येणं शक्य नाही, पण नरेंद्र दाभोळकर जन्माला येऊ शकतात. ते खरं महत्वाचं आहे. आणि म्हणूनच माझं लोकांना सांगणं आहे की यावेळची दिवाळी अशी साजरी करा, इतके दिवे पेटवा की त्या प्रकाशामध्ये अंधश्रद्धेचा काळोख मिटून गेला पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. या पोपट पंचीमध्ये ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख झाला त्या सगळ्याशी माझं एक कनेक्शन, एक नातं आहे. तुकोबांचे फॅन हा शब्द कदाचित चुकेल, पण त्यांचे भक्त आपण सगळेच आहोत. त्या तुकोबांचं स्किट जे आत्ता तुम्ही सादर केलं ते किशोर कदम माझे अत्यंत लाडके अभिनेते आहेत. थँक्यू. आणि त्याच्यात ज्या सौमित्र नावाच्या कवीची तुम्ही टेर खेचलीत तो माझा अत्यंत लाडका कवी. आणखीन एका गोष्टीचा या स्किटमध्ये उल्लेख झाला ते म्हणजे फॅन्ट्री नावाचा सिनेमा. झी टॉकीजचा नवा सिनेमा फॅन्ट्री लवकरच तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सवर म्हणजे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्स असो, आत्ता मला असं वाटतं की भारतातही एक मोठा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल झाला, त्याच्यातही ग्रँड ज्युरी अवॉर्ड ज्या फिल्मला मिळालं, असं अनेक पुरस्कार आणि अनेक ठिकाणी ज्या सिनेमाची पाठ थोपटली गेली असा हा सिनेमा आहे फॅन्ट्री. आणि ज्या 2-3 सिनेमांबद्दल मी आत्ता उत्सुक आहे की काही झालं तरी हे सिनेमे मिस करायचे नाहीत, हा सिनेमा मला बघायचा आहे, त्याच्यात आत्ता सगळ्यात जास्त आतुरतेने मी जर वाट बघत असेल कुठल्या सिनेमाची तर तो फॅन्ट्री आहे. यात आणखीन एका नावाचा उल्लेख झाला ते म्हणजे स्वर्गीय नरेंद्रजी दाभोळकर. त्यांचं पण जे कार्य आहे, जे त्यांचं काम आहे, आज खरंच गरज आहे की आपण सगळ्यांनी या दिवाळीला त्यांच्या कार्याचे दिवे लावूया. जर दिवाळी हा प्रकाशाचा सण असेल तर ही दिवाळी अंधश्रद्धेतून प्रकाशाकडे जाणारी दिवाळी म्हणून आपण साजरी करूया. आणि मला असं वाटतं की या स्किटने हाच संदेश दिलाय. प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण माझं मत आहे ते बहिरं कधीच असू नये. कारण बऱ्याच वर्षांनंतर एक मित्र आणि त्याची मैत्रीण बागेत एकमेकांना भेटतात. बघूयात मग त्यांचं अव्यक्त प्रेम आज तरी एकमेकांना ऐकू येतंय का? कानन बहिरे मुके परी नाही, कानन बहिरे मुके परी नाही. प्रेमाची ही भाषा, प्रेमाची ही भाषा, प्रेमाची ही भाषा कळलीच नाही. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. अमित, रेखा तू एक मिनिट. काय रे, काय चाललंय? कानावर पडलेस तू? एवढ्या दिवसातून 2 माणसं भेटले तर रोमॅन्टिक वाजव ना. ते वाजव. तुझे देखा तो ये जाना सर. हो, मला इथे मला जे पाहिजे तेच वाजवतो. हा ऍटिट्यूड सोडून देतो. मोठा हुशार. काय बोलते? असा वागायसला, हा असं वागायचं मग मोठा. जाऊ दे रे. अरे काय काय म्हणजे जाऊ दे ना. काय कशाला त्या भांडीवाल्याशी भांडतोय? जाऊ दे, माझ्याशी बोल ना. इतक्या वर्षाने भेटतोय आपण. मला ना असं फार मस्त मस्त वाटतंय. अच्छा, तुला मस्त मस्त ऐकायचं. हे ते वाजव. तेरी जवानी मस्त मस्त वाजव. अगं पण हे जरा वेगळं नाही वाटत? सगळं बदललंय, खरंच सगळं बदललंय. पण तुझे गाल आहेत ना ते तसे. नाही, प्रत्येक गाण्याची चाल वेगळी असते. तुला माहिती, मला उडती गाणी फार आवडतात. थँक्यू. पण हल्ली जास्त केस उडत नाहीत रे माझे. पांढरे झालेत ना. म्हणजे आधी कसे बुरबुर 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 असे उडायचे रे. ते जाऊ दे.
बायको कशी आहे? विकली. अच्छा, 1.5 महिना झाला. 3,000ला विकली का पारशाला. काय सांगतोय? अजूनही तशीच आहे का रे बडबडी? फटफटी काय म्हणतीस तू? अगं बाईक होती ती, विसरलीस का? अजूनही त्या बाईकवर पाठी कुणाला नाही बसवलं. फसवलंस तुला, गोड गोड बोलून फसवलं आणि तू पाघळलास. अगं गळका होता सायलेन्सर, म्हणून कमी पैशात विकला. बरं जाऊ दे, जे झालं ते झालं. हे बघ, मी थांबले ना तुझ्यासाठी. लग्न केलंय का मी? आहे ना तशीच तुझ्यासाठी. जाऊ दे ना. ए जाऊ दे ना, आता दुसरा विषय बोल ना. गाडीचं काय घेऊन बसली? मला सांग, सगळे कसे आहेत घरी? सॉरी. आता सॉरी बोलून काय होणार आहे? तुमच्या पुरुषांचं ना हेच आवडत नाही मला. काय झालं की आपलं सॉरी. त्यापेक्षा ना एकटं राहणं परवडतं. बरं पडलं? काय सांगतीस? कधी? अरे तू मला आता सांगतीस? अरे देवा. हे मला सांग, घरातले आहेत का गेले? अरे देवा, कितवा महिना आहे? असे कसे दिवस गेले? अरे ह्या वेळेत कसे दिवस जातील? सगळे गेले? अरे देवा. तुझे मिस्टर? टिकली पडली का? नाही. आहे. आहेत ना? आहेत. अच्छा, म्हणजे सगळे आहेत. हे बरं झालं बाबा, नवरा तेवढा वाचला. एक दिवस येईल ना वेळ अशी. वाशी नाही, सायनला राहते मी आता. आधी मी वाशीला राहायचे. आता ना कंटाळा आला रे वाशीचा. वाशी ना बास बास, आता वाशी बास. अगं का काय एवढा त्रास सहन करते मग? सोड ना त्याला. स्फोट. काय स्फोट? अरे मग हे घरच्यांना कळवायला पाहिजे. तू माझं नाव सांग बिंदास. अगं बॉम्बस्फोट झालाय का सायनला? देऊन टाक. हो, माझा मित्र म्हणत होता. मीच माझं नाव सांग. हो तूच काळजी. हॅलो हॅलो, काळजी. हॅलो, काय म्हणतोय तू? रेंज नाही. अच्छा, देत नाही. म्हणजे त्रास दिलेला चालतो. घटस्फोट नाही देत. कशाला केलं लग्न त्याच्याशी? तू घटस्फोट देऊन टाक. घटस्फोट तू देऊन टाक. तुला सांगून ठेवतोय मी, मला ऐकायचं नाही बस. अरे अरे, तू जरा शांत हो. आरडा करून त्या पाकिस्तानला काही ऐकू जाणार आहे का? ते करायचं ते करणारच बॉम्बस्फोट. शेपूट वाकडी आहे. अच्छा, म्हणजे मी बोललो त्याचं काय नाही तुला? तुला त्याच्याकडेच सेफ्टी वाटतं ना? राम तिकडे बस. पण कशाला तू बॉम्बस्फोटवरनं वाद घालतोयस? मी काय म्हणते, जाऊ दे ना, विषय बदलूया. नाही, मला एवढंच म्हणायचंय, आपण विषय बदलू. हो. एवढेसे गाल आहेत, पण केवढा राग आहे त्याच्यावर. बघ ना, बाग बघ किती छान आहे, फुलं किती छान आहे. त्या फुलाखाली लय घाण असते, म्हणून मच्छर होतात तिकडे. तुला आठवतं, तुला ना कॉलेजमध्ये असताना झेंडूचा वास खूप आवडायचा आणि सगळेजण ना तुला झेंडूचं फूल असं चिडवायचे. अगं, डेंगूचा डास हा का आवडायचा विषय आहे का? अगं, त्या डासांमुळे मलेरिया होतो. लवेरिया तर कधीच झाला होता रे, तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा. मी अजूनही ना त्या आठवणी अशा साठवून ठेवल्यात. ती गुलाबी थंडी. बरोबर. ते पाणी साठवून ठेवती ना, त्याच्यात ते अंडी घालतात. अगं, ओतून द्यायचं. झोकूनच दिलं होतं मी, पण तुला ना माझं मनच कळलं नाही. अगे ऐक, जाऊ दे तो डान्सांचा विषय जाऊ दे. अगं, तू काय डान्स करायचीस माहिती? मला खूप आवडायचं, पण मी कधी तुला बोललो नाही. वेडा आहेस तू, वेडा. खरं तर ना, म्हणूनच मी तुझ्यावर प्रेम केलं, पण तुला ना माझ्या मनातलं कधी ऐकूच आलं नाही रे. पण आज मी तुला ना माझ्या मनातलं सांगणार आहे. काय? तुझं माझ्यावर प्रेम आहे? तुझं माझ्यावर प्रेम आहे? अगं, पण आता काय उपयोग आहे त्याचा? तुझं लग्न झालंय, तुला पोरं आहेत. माझं पण प्रेम आहे ग तुझ्यावर, पण मी कधी बोललो नाही तुला. मी नाही लग्न केलं अजून, तुझी वाट बघत राहिलो. पण तू तो तुला नवरा त्रास देतो बघ, त्याला सोडून जर माझ्याकडे येणार असशील तर मी लग्नाला तयार आहे. येशील माझ्या घरी? सॉरी काय, ठीक आहे ना. अरे, मला माहितीये तू माझ्याशी नाही लग्न करू शकत. ठीक आहे,
खरं तर आहे ना, तू आता माझ्या मनातलं सगळं ऐकलंस ना, हेच माझ्यासाठी खूप झालं. मी निघते. जास्त तुझ्याशी बोलत बसले ना तर इथेच रडायला लागेल. बाय. आणि हो, बागेत जास्त थांबू नकोस. माहितीये ना तुला, फुलांची एलर्जी आहे. बरोबर आहे. माझ्यापेक्षा तुला मुलांचीच जास्त काळजी. आई आहेस ना तू. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांग कुठं ठेवू माझा कळनाच काही. देवा कुठं शोधू तुला मला सांगना, प्रेम केलाय वडाच माझा रे गुन्हा. अरे ती मला गेली सोडून, आणि तू काय गातोयस? वाट बघतोय रिक्षावाला. बघूयात तुमची ही आगळी वेगळी प्रेम कहाणी कशी वाटली आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर, मला हा ऍक्ट बघताना असं वाटलं की एक तर ब्रिलियंट कॉन्सेप्ट, ऍब्सोल्युटली ब्रिलियंट कॉन्सेप्ट. दुसरं असं की अत्यंत कठीण कॉन्सेप्ट करायला. मला असं वाटलं की जसं या भाऊ आणि सुप्रियाला, म्हणजे या अमित आणि रेखाला जसं एकमेकांचं कळत नव्हतं ना, तसं मला वाटलं की आम्हाला ना ह्याच्यात भाऊ आणि सुप्रिया कधी कधीच दिसत होते. मला असं वाटतं की तुम्हा दोघांनी ज्या अपेक्षा लोकांच्या आता करून ठेवल्यात, ही आता तुमची जबाबदारी आहे की तुम्ही प्रत्येक एपिसोडला, प्रत्येक परफॉर्मन्समध्ये लोकांना मागच्या आठवड्यापेक्षा जास्त आनंद द्यायला पाहिजे. बाकी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. अश्विनी मॅम. हॅपी दिवाळी सुप्रिया आणि भाऊ. ऍक्ट वॉज व्हेरी गुड. ह्याच्यामध्ये डिफिकल्ट होता, त्याच्यामुळे तुमचं अभिनय कौशल्य ह्यामध्ये दिसलं. अजून काहीतरी छान बघायला मिळेल तुमच्या दोघांच्याकडनं अशी अपेक्षा आहे. थँक्यू. ओके, बघूयात मग आता किती टोल वसुली करताय तुम्ही. स्वप्नील सर किती गुण? 8.5. अश्विनी मॅम 8.5. 17 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. पुढच्या सगळ्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा. प्लीज. आणि आता बघूयात की दिवाळीच्या दिवशी कोण ठरतंय परफॉर्मर ऑफ द डे. मी दोनही परीक्षकांना मंचावरती आमंत्रित करतो. परफॉर्मर ऑफ द डे आहेत दोघी जाऊबाई. तर मंडळी, कॉमेडीची ही जाऊबीज आज आता या क्षणी आपण साजरी केलेली आहे, पण उद्या आहे भाऊबीज. त्याच्या ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला शुभेच्छा. भेटूयात उद्याच्या भागात. बघायला विसरू नका सेंटर फ्रूट फूड बाय फूड टोल फ्री कॉमेडी पॉवर्ड बाय फेम टर्मरिक हर्बल बीज.